दिलदार मानाचा राजा माणूस राहुल भाईला का म्हणताय काल कळलंच असेल। कमिटीने निकाल दिलता लखन आणि मथुरच्या गाडीला, तरी राहुलभाई पाटील यांनी तो निकाल व्यवस्थित बघितला आणि सांगितलं ती गाडी आपली झालेली नाही, निकाल घेतला नाही आणि मथुर हा संभाजीनगरमधून गेला निघून। परंतु एवढं जडजड वाटतंय ना, असं वाटतं माझ्यापासून जवळपास मथुर 70-75 किलोमीटर अंतरावरती होता। 2 दिवस मथुरकडे होतो आणि एवढं भारी वाटायचं ना संभाजीनगरमध्ये, म्हणजे एक दिवाळीच बनली होती। परंतु रात्री मथुर आणि दादा निघण्याची शक्यता होते। सँडी भाऊची बाईट बघितली मी आणि एवढं प्रेम भेटलं यूट्यूबला, मथुरचे व्हिडिओ वगैरे टाकले तर चॅनल आपलं फायनली मोनेटाईजला पडलेलं आहे। आणि आता डेली ब्लॉग येणार आपल्या रामाशेठचे। मथुर सारखा तर नाही, परंतु मथुरचा आशीर्वाद असून शंकरपाटात थोडाफार तरी कपाळाला गुलाल लावला पाहिजे आणि कंटिन्यू आपल्याला एवढी तरी मेहनत करणार, फक्त मथुरचा आशीर्वाद पाहिजे आपल्या डोक्यावर। तर काही सकाळी 6:30ला आपण आपला रामाशेठ चालवायला आणला व्यायाम देण्यासाठी। रोज सकाळी आपण आपल्या रामाशेठला आजपासून व्यायाम चालू केला। गेल्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल, आपण आपल्या मोठ्या रामाला चालवत होतो आणि जवळपास 3-3.5 किलोमीटर आपण चालवायला न्यायचो। आता छोट्या रामाला सुद्धा आजपासून व्यायाम चालू केला। तब्येतीवर खराब होता त्या कारणामुळे नाही का आपण त्याला व्यायाम वगैरे देत नव्हतो, आता तब्येतीवर सुद्धा व्यवस्थित बांधला, बघू शकता तुम्ही एकदम रुबाबदार। आता छोट्या रामावरती लक्ष देणं आहे आपल्याला, कारण की काही दिवसातच शंकरपट चालू होणार आहे आपल्या भागात आणि शंकरपटात आपले नंदी पळत असतात, त्यामुळे छोट्या रामाला तयार करणं आहे आपल्याला। रामाला पूर्ण 2 किलोमीटर चालवलं आपण, आता हळूहळू रूट वाढू त्याचा। आता तब्येत बघा तुम्ही कशी झाली आणि कमेंट करून सांगा। आपल्याला म्हणजे जास्त काय अपेक्षा नाही यातून, फक्त नाही का याने पुढच्या सीझनला कंटिन्यू आपल्या कपाळाला गुलाल ठेवा। जसा मोठ्या रामाने कंटिन्यू कपाळाला गुलाल ठेवला होता आपल्या, तसं याने सुद्धा कपाळाला गुलाल वगैरे ठेवावं। मोठ्या रामाने तर आपली इज्जत कुठेच नाही जाऊ दिली, जाईल त्या मैदानात गुलाल घेत होता। आता मुंबईला सुद्धा बऱ्याच शर्यती विन येतो आणि पुन्हा एकदा आपल्याच दावणीला येणार आहे शंकरपट खेळण्यासाठी। आज मोठ्या रामाबरोबर छोटा रामा सुद्धा तयार करतोय, बघू जमलं तर घरचा साज पळाला आपला तयार झाला हा, तर घरच्या साजाची सुद्धा तयारी करू आपण आणि इथून पुढे तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटणार। रामाला डाएटला काय असतं, खिलाई पिलाईत काय असतं, कोणत्या गोष्टी असत्या, कोणत्या टायमिंगला काय असतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघायला भेटणार। त्यामुळे नाही का चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। दर्याला घे तू। तर गाईज आपण सकाळीच आपला रामाशेठ 6:30ला चालवायला आणला आणि आपल्या वासरांची जी खासियत असते त्यासाठी अशी मेहनत घ्यावी लागते, उगाच वासरं घडत नाही। मोठा रामाला सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे आपल्या, आम्ही रोज सकाळ संध्याकाळ त्याचा व्यायाम वगैरे घ्यायचो। आता छोट्या रामाला व्यायाम वगैरे नव्हता, परंतु आजपासून चालू केला। तब्येत वगैरे बरी झाली त्याची, पहिले अंगावर तब्येतीवर खराब होता त्यामुळे व्यायाम देत नव्हतो, आता बघू शकता तुम्ही। तर गाईज बघू शकता तुम्ही आता छोटा रामा सुद्धा किती मस्तीमध्ये आलेला आहे। आपण सकाळी त्याला जवळपास 3-3.5 किलोमीटर चालवतो, परंतु नाही का आज 2 किलोमीटर चालवलं। गाईज तुम्ही आजच्या कमेंटमध्ये काय सांगा किंवा नका सांगू, परंतु एक गोष्ट मला नक्की कमेंट करून सांगा, तुम्ही आपले ब्लॉग कोणत्या गावातून आणि कोणत्या जिल्ह्यातून बघता, मला सुद्धा कळू द्या आपले ब्लॉग कोणत्या जिल्ह्यापर्यंत येत आहे। ब्लॉग